नमस्कार. आज आपण 5वा पद्यपाठ पाहणार आहोत. पंचमः पाठः हनुमत् क्लृतिः. हनुमान म्हणजे मारुती. क्लृतिः म्हणजे झेप घेणे, उडी मारणे. ज्याप्रमाणे वानरे एका झाडावरून दुसऱ्या झाडावर झेप घेतात, मोठी उडी मारतात, एकाच वेळी दूरपर्यंत पोहोचतात, त्याला क्लृतिः असे म्हटले आहे. यामध्ये क्लू धातू आहे पहिल्या गणाचा आत्मनेपदी. प्लवते असा हा धातू चालतो. अर्थ झेप घेणे, उडी मारणे. त्यापासून आलेले हे कृदंत नाम आहे. आता आपल्याला दिलेल्या पाठाची पार्श्वभूमी सांगितलेली आहे. भूमिका. आधुनिक संस्कृत महाकवीषु डॉक्टर ग बा पळसुले महोदयः अग्रगण्यः. डॉक्टर गजानन बाळकृष्ण पळसुले असे यांचे नाव. पुणे येथे त्यांचा निवास असे. त्यांचं जन्मवर्ष 1291 ख्रिस्ताब्दतः 5002 ख्रिस्ताब्द पर्यंतम जीवनकालः. भाषाशास्त्र व्याकरणादिषु विद्वत्तमः पळसुले महोदयः ललित संस्कृत लेखने अपि निपुणः. हे अतिशय विद्वान होते. भाषाशास्त्र, व्याकरण इत्यादी शास्त्रांमध्ये अत्यंत पारंगत होते आणि त्यांनी संस्कृत साहित्यामध्ये सुद्धा विपुल लेखन केलेलं आहे. त्रीणि नाटकानि द्वे चरित्रे एकं महाकाव्यम इति महोदयस्य साहित्य संपद. 3 नाटके, 2 चरित्र आणि 1 महाकाव्य असे लेखन त्यांनी केले आहे. नैकेषां काव्य नाटकानां संस्कृते अनुवादः अपि महोदयेन कृतः. इतकंच नव्हे तर अनेक मराठी नाटके, काव्ये यांचा त्यांनी संस्कृत मध्ये अनुवाद केलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी फार मोठी साहित्य संपदा निर्माण केली आहे. वैनायकम इति अस्य महाकाव्यस्य नायकः स्वातंत्र्यवीरः विनायक दामोदर सावरकर महोदयः. वैनायकम हे त्यांचे महाकाव्य आहे आणि महाकाव्याच्या नावाप्रमाणे वैनायकम म्हणजे विनायकाचे चरित्र, विनायकाची कथा. हा विनायक कोण? तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं हे चरित्र महाकाव्यांमध्ये आहे. विद्याध्ययनाय आंग्लदेशं गतः विनायकः क्रांतिकारी निमग्नः. आपल्याला दिलेली जी कथा आहे त्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर इंग्लंडला गेले होते. तेथे ते शिकत होते, परंतु तरीही ते क्रांती कार्यामध्ये मग्न होते. अतः सर्व कार्याने बद्धः आणि म्हणून इंग्रज सरकारने त्यांना पकडले. तथा मोरिया इति यंत्रनौकया भारतम प्रेषितः. आता त्यांच्यावर खटला चालवण्यात येणार होता. हा खटला चालवण्यासाठी त्यांना भारतात परत नेण्यात येत होते. त्यासाठी त्यांना त्या काळच्या वाहतुकीच्या सोयीनुसार त्यांना मोठ्या बोटीने, मोरिया असं तिचं नाव आहे, त्यातून त्यांना भारताच्या दिशेने परत पाठवण्यात आले. त्यांच्यावर खटला चालवून अर्थातच त्यांना मोठी शिक्षा केली जाणार होती. मार्गे फ्रान्स देशस्य मार्सेलिस नौशयस्य समीपं सः स्वविमोचनार्थं सागरे प्लुतवान. आणि आता आपल्याला भारतात नेलं जाईल, आपल्यावर नाना तऱ्हेचे आरोप लावण्यात येतील आणि आपल्याला शिक्षा करण्यात येईल. तुरुंगवासात जर आपण अडकून पडलो तर आपल्या मायभूमीची सेवा कशी करणार, या विचाराने काही ना काहीतरी सुटकेचा मार्ग शोधला पाहिजे असं
सावरकर ठरवत होते की मारिया नावाची बोट जेव्हा वाटेत फ्रान्स देशाच्या मार्सेलिस या बंदराजवळ आली तेव्हा त्यांनी विचार केला की आपल्या सुटकेसाठी आता समुद्रात उडी मारली पाहिजे आणि त्या फ्रान्स देशाच्या किनाऱ्यावर पोहोचलो पाहिजे. यामुळे असा फायदा झाला असता की फ्रान्स देशामध्ये इंग्लंड देशाचे सैनिक किंवा शिपाई त्यांना खर तर पकडू शकत नव्हते. फ्रान्स देशात ते गेल्यामुळे ते आता फ्रान्स सरकारच्या नियंत्रणाखाली असणार होते आणि त्यामुळे असा कैदी इंग्लंडचे सैनिक पकडून नेऊ शकत नव्हते आणि अशा प्रकारे इंग्लंडच्या सैनिकांपासून त्यांची सुटका झाली असती आणि म्हणून फ्रान्स देशाचा आश्रय घेण्यासाठी आणि स्वतःची सुटका करून घेण्यासाठी समुद्रात उडी मारण्याचे त्यांनी ठरवले. तस्य इयं धैर्यकृती विश्वविख्याता. त्यांचा हा निर्णय अतिशय धाडसी होता कारण त्या बोटीवरून सुटका करून घेणं सोपं नव्हतं. त्यांच्यावर पहारे होते. शिवाय समुद्रात उडी मारून समुद्राच्या लाटांची तरंगत समुद्रांच्या लाटांशी झुंज देत किनाऱ्यापर्यंत पोहोचणंही सोपं नसतं. मोठ्या नौका किनाऱ्याच्या जवळ येऊ शकत नाहीत, बंदराच्या जवळ येत नाहीत. त्या बंदरापासून फार दूरवर उभ्या असतात आणि तेथून आपला श्वासोच्छवासाचा दम राखत बंदरापर्यंत पोहोचणं अतिशय कठीण असतं. आणि त्याशिवाय जर सैनिकांच्या लक्षात आले तर ते गोळ्यांचा वर्षाव करतील, बंदुकीच्या गोळ्यांचा वर्षाव करतील आणि ठार मारतील ही सुद्धा भीती होती. आणि त्यामुळे अशा प्रकारे पळून जाण्याचं धाडस करणं हेच खूप मोठं होतं आणि म्हणून जगाच्या इतिहासात ह्या पळून जाण्याचा प्रयत्न, हे पळून जाण्याचं धाडस सुद्धा अतिशय प्रसिद्ध आहे. अयं चरित्रांशः वैनायक महाकाव्यस्य हनुमत्प्लुतिः इति दशम सर्गात अत्र उद्धृतः. सावरकरांच्या चरित्रातील हा अंश वैनायक या महाकाव्याच्या हनुमत्प्लुती नावाच्या 10व्या सर्गातून येथे आपल्याला दिला आहे. अत्र प्रथमतः 17 श्लोकाः रथोद्धता इति वृत्ते निबद्धाः. पहिले 17 श्लोक रथोद्धता या वृत्तामध्ये आहेत. अंतिमः 18 श्लोकः वसंत तिलका वृत्ते निबद्धः. तर शेवटचा जो 18वा श्लोक आहे तो वसंत तिलका या वृत्तामध्ये आहे. याचं कारण महाकाव्यामध्ये एक नियम असतो, सर्गांते वृत्तभेदः. जेव्हा तो सर्ग संपतो, ते प्रकरण संपतं, त्यावेळी शेवटचा श्लोक हा वेगळ्या वृत्तामध्ये असावा लागतो. सर्गांते वृत्तभेदः इति महाकाव्य लक्षणानुसारेण. महाकाव्यांच्या या नियमानुसार आपल्याला पहिले 17 श्लोक रथोद्धता या वृत्तात दिसत आहेत, तर 18वा श्लोक मात्र वेगळ्या वृत्तात वसंत तिलकामध्ये दिसत आहे. पाहूया. श्लोक क्रमांक 1. वीर सावरकरस्य वाहिनी मोरिया समनुद्दिश्य भारतं प्रस्थिता विद्रुत सत्वधारिणी व्याघ्रिकेव निजगह्वरं प्रति. वीर सावरकरांना घेऊन जाणारी वाहिनी मोरिया, मोरिया नावाची ती यंत्रनौका कुठल्या दिशेने निघाली, तर भारतम समनुद्दिश्य, भारताच्या दिशेने ती प्रस्थिता निघाली. आता या वीर सावरकरांना कैदी म्हणून या यंत्रनौकेवर ठेवण्यात आलेलं होतं. त्यांच्यावर पहारे होते
त्यांच्यावर इंग्लंड देशाशी द्रोह केल्याचा आरोप होता आणि त्यामुळे कैद्या समान त्यांना वागणूक दिली जात होती. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीला उद्देशून एक उपमा या महाकवीने वापरली आहे, ती म्हणजे विधृत सत्वधारिणी. सत्व म्हणजे शिकार किंवा प्राणी. एखादा प्राणी किंवा एखादी शिकार ज्याप्रमाणे तोंडात पकडलेली व्याघ्रिका म्हणजे एखादी वाघीण, ती शिकार आपल्या तोंडात आपल्या दातांनी त्या शिकारीची मानगूट पकडून ओढत ओढत आपल्या गुहेकडे घेऊन जाते, निज गह्वरम प्रती, आणि आपल्या गुहेमध्ये घेऊन जाऊन तिथे बसून ती शिकार खाते. तसंच जणू काही हे ब्रिटिश सरकार त्या सावरकरांना पकडून भारताकडे नेत होते. तिथे त्यांच्यावर खटला चालवून त्यांना शिक्षा देण्याचा क्रूर उद्देश या ब्रिटिश सरकारचा होता. विधृत सत्वधारिणी, सत्व तोंडात पकडून चाललेली जणू काही व्याघ्रिका म्हणजे वाघीण, निज म्हणजे स्वतःच्या, गह्वरम प्रती, गह्वर म्हणजे दऱ्याखोऱ्यांमधले, गुहा गह्वर. पहा इथे निज गह्वरम प्रती, प्रती हे अव्यय वापरले. प्रती म्हणजे कडे, ज्याच्याकडे त्याची द्वितीया विभक्ती, म्हणून गह्वरम हा शब्द आपल्याला द्वितीया विभक्तीमध्ये दिसतो आहे. पहिल्या ओळीमध्ये समनुद्दिश्य हे लेवंत अव्यय होतं. भारताच्या दिशेने ती निघाली. दुसऱ्या ओळीमध्ये व्याघ्रिका अधिक इव असा संधी दिसतो. व्याघ्रिका अधिक इव. प्रस्थिता हे दुसऱ्या ओळीतील रूप आहे. कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण म्हणजे कृदंत. प्र अधिक स्था धातू पहिल्या गणाचा परस्मैपदी, अर्थ निघणे. या श्लोकाचा भावार्थ कसा होईल? भारताच्या दिशेने मोरिया ही वीर सावरकरांना घेऊन निघाली. ती जणू तोंडात शिकार धरून आपल्या गुहेच्या दिशेने निघालेल्या वाघिणीप्रमाणे होती. श्लोक क्रमांक 2. सागरस्तिमित आस सा नीलः केवलम द्वितयमेव जंगमम वीर सावरकरस्य वाहिनी नित्य दक्षमथ तस्य मानसम. या श्लोकामध्ये सागरः तिमितः आस, तिमितः अधिक आस असा संधी आहे, विसर्गाचा लोप झाला आहे. समुद्र सुद्धा आश्चर्यचकित झाला होता. वीर सावरकरांना अशा प्रकारे पकडून नेण्यात येणार, त्यांच्यावर खटला चालवून त्यांना शिक्षा करण्यात येणार, या गोष्टीचे जणू काही अतिशय खेद मिश्रित आश्चर्य त्याला वाटत होते. तो स्तब्ध झाला होता. कसा होता हा सागर? सा नीलहा, अनिलेन सहितहा, त्याच्यावर वारा वाहत होता. असा हा समुद्र मात्र आश्चर्यचकित झालेला होता. आणि अशा ह्या परिस्थितीमध्ये केवलम द्वितयम, फक्त दोनच गोष्टी, जंगमम चालणाऱ्या किंवा हलणाऱ्या, पुढे पुढे जाणाऱ्या होत्या. कोणत्या त्या दोन गोष्टी? श्लोकाच्या दुसऱ्या ओळीत. वीर सावरकरस्य वाहिनी, वीर सावरकरांना घेऊन जाणारी ती नौका, तीच फक्त जंगम पुढे पुढे जात होती, पुढे पुढे जाणारी होती.
आणि दुसरी गोष्ट नित्य दक्षम अधिक अथ हा संधी आहे. तसेच अथ नित्य दक्षम नेहमी सावध तत्पर असलेले तस्य मानसम त्यांचे मन, सावरकरांचे मन जागृत होते, विचार करत होते सगळ्या परिस्थितीचा, पुढे काय होणार आहे त्याचा आणि आपल्याला काय करता येईल याचा. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीत सागर सुद्धा जिथे स्तब्ध झालेला होता तिथे फक्त दोनच गोष्टी पुढे पुढे जात होत्या. एक म्हणजे सावरकरांना घेऊन जाणारी ती यंत्रनौका आणि दुसरे म्हणजे विचार करत असलेले पुढे धावणारे त्यांचे मन. श्लोक क्रमांक 3. कंस बंधन गृहात पलायितोर्भकश्च निशी देवकी सुतः दैवतम निखिल राष्ट्रवादीनां श्री शिवाजीरपी शत्रुबंधना. काय विचार करत होतं वीर सावरकरांचं मन हे आपल्याला सांगितलंय श्लोक क्रमांक 3 मध्ये. ते असा विचार करत होते की कंस या दुष्ट राक्षसाच्या बंधनगृहातून, तुरुंगातून, कारावासातून पलायितः पळून गेला. कोण? देवकी सुतः देवकीचा मुलगा. देवकीचा मुलगा छोटा कृष्ण अर्भकः तान्ह बाळ असताना निशी रात्रीच्या वेळी कंसाच्या तुरुंगातून पळून गेला. संधी कसा होतोय बघा हा, पलायितः अधिक अर्भकः अधिक च. पलायितः मध्ये विसर्ग आहे, अर्भकः मधल्या अ मुळे विसर्गाचा ओ झाला आणि अ चा अवग्रह झाला, असा हा अवग्रह संधी आहे. अर्भकः अधिक च या ठिकाणी पुढे आलेल्या च मुळे विसर्गाचा श झाला. पलायितः अर्भकः च. कंसाच्या तुरुंगातून रात्रीच्या वेळी देवकीचा मुलगा कृष्ण तान्हे बाळ असताना सुद्धा पळून गेला. त्याने सुद्धा अशी व्यवस्था केली की तो त्या तुरुंगातून बाहेर पडेल. हे एक उदाहरण आहे, खूप मोठं उदाहरण आहे की जिथे शत्रूच्या तावडीतून सुटण्यासाठी पळून जाण्याचा मार्ग वापरला आहे. आणि इतिहासातलं आपल्याला उदाहरण कोणतं दिसतं तर दैवतम निखिल राष्ट्रवादीनां सगळ्या राष्ट्रप्रेमी लोकांचे जे श्रेष्ठ दैवत आहे असे श्री शिवाजी राजे शिवाजी महाराज सुद्धा शत्रुबंधनात औरंगजेबाच्या कारागृहातून आग्रा येथे त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. तेथून पलायन करून महाराष्ट्रात परत आले. श्री शिवाजी अधिक अपी असा हा संधी आहे. विसर्गाचा र झाला आणि पुढचा अ त्यामध्ये मिसळला. श्री शिवाजी अधिक अपी. दोन उदाहरणं इथे वीर सावरकर आठवतायत की जिथे श्रेष्ठ अशा राजाने स्वतःची शत्रूंपासून सुटका करून घेण्यासाठी शत्रूच्या तुरुंगवासातून पलायन केले. अन्यथा शत्रूच्या तुरुंगातच खितपत पडून आयुष्यही वाया जाणार आणि देशाची सेवाही करता येणार नाही. आणि म्हणून पळून जाणे योग्य आहे हा निर्णय वीर सावरकरांनी घेतला. श्लोक क्रमांक 3 भावार्थ कसा होईल. तान्हे बाळ असलेला देवकीचा मुलगा असलेला कृष्ण सुद्धा कंसाच्या कारागृहातून रात्रीच्या वेळी पळून गेला. सर्व
राष्ट्रभक्तांचे दैवत असलेले श्री शिवाजी महाराज सुद्धा शत्रूच्या नजरकैदेतून पलायन करून निघून गेले. निशी हे रूप बघा, निश असा शकारांत शब्द, स्त्रीलिंगी, अर्थ रात्र, सप्तमीचे एकवचन. पलायिता हे रूप परा अधिक अय, पहिल्या गणाचा आत्मनेपदी धातू आहे आणि या धातूचे हे कर्मणी भूतकालाचे धातुसाधित विशेषण म्हणजे कृदंत. श्लोक क्रमांक 4. बंधने नहि मया विपत्यतेऽहं करोमि न चिरात् पलायनम् मोर्या सततगामिनी दिनैर्मारसेलिसमवाप सप्तभिः. आणि म्हणून अशी दोन उदाहरणं आठवून वीर सावरकरांनी असा विचार केला की खरोखर मी बंधनात खितपत पडणार नाही आणि म्हणून न चिरात लवकरच अहम पलायनम करोमि, मी पळून जाणार, मी पलायनाचा प्रयत्न करणार, मी नक्कीच पळून जाणार. बंधने नाही हा जो ही हे अव्यय आहे, हे पादपूर्णार्थक अव्यय असं त्याला म्हणतात. इथे खरोखर असा त्याचा अर्थ आपण घेऊ शकतो. दुसऱ्या ओळीमध्ये मोरिया सततगामिनी, मोरिया सतत पुढे पुढे जात होती, ही यंत्रनौका पुढचा प्रवास करत होती आणि दिनैही सप्तभिही 7 दिवसांमध्ये 7 दिवसांनंतर ती मारसेली या फ्रान्स देशातील बंदराच्या जवळ अवाप येऊन पोहोचली. सप्तभिः दिनैहि 7 दिवसांमध्ये किंवा 7 दिवसांनंतर ती येऊन पोहोचली. इथे दिनैहि अधिक मारसेलिसम असा संधी आहे, विसर्गाचा र झालेला आहे आणि तो तिथे आपल्याला त्यांनी दाखवलेला आहे. पहिल्या ओळीमध्ये विपत्यते अधिक अहम असा संधी झालेला आहे आणि त्या अचा अवग्रह झालेला आहे. विपत्यते हे रूप वि अधिक पद धातू, चौथ्या गणाचा आत्मनेपदी, या धातूचे हे कर्मणीचे रूप आहे. यामध्ये द्वितीय भविष्यकाळ, प्रथम पुरुष, एकवचन. आपल्याला भावार्थ पाहायचा आहे चौथ्या श्लोकाचा. सावरकरांनी असा विचार केला की बंधनात मला खितपत पडायचे नाही, लवकरच मी पलायन करतो. इथे सावरकरांच्या मनातले विचार पूर्ण झाले. पुढचं वाक्य असं आहे, 7 दिवसांनंतर सतत पुढे पुढे जाणारी ही मोरिया यंत्रनौका मारसेलिस या बंदराजवळ पोहोचली. या श्लोकामध्ये दुसऱ्या ओळीमध्ये अवाप हे रूप आहे, त्यामध्ये अव अधिक आप हा धातू आहे. 5व्या गणाचा परस्मैपदी, इथे लेट लकार परोक्ष भूतकाळ, प्रथम पुरुष, एकवचन.